जय जय रघुवीर समर्थ. अधिक मासामध्ये संकल्पपूर्ती जर करायची असेल तर गुरुचरित्रातील हे अध्याय अत्यंत प्रभावी आहेत. आपल्याला कोणत्या अध्यायाचं वाचन अधिक महिन्यामध्ये करायचं आहे तर सर्वात प्रथम गुरुचरित्रातील अध्याय नंबर 1 याच्या वाचनाने काय होतं तर आपली गुरुवरील श्रद्धा आणि भक्ती दृढ होते आणि गुरूंची आपल्यावरती कृपा होते. त्यानंतर गुरुचरित्रातील अध्याय नंबर 14 श्रीपाद श्रीवल्लभांचे यामध्ये चरित्र सांगितलेलं आहे. याच्या पठणाने काय होतं तर आपल्या जीवनात येणारे सर्व संकटे ही नाहीशी होतात आणि श्रीपाद श्रीवल्लभांची आपल्यावरती कृपा होते. गुरुचरित्रातील अध्याय नंबर 21 आणि गुरुचरित्रातील अध्याय नंबर 30 यांच्या वाचनाने काय होतं तर आपल्या वरील ज्या काही बाधा असतील त्या सर्व दूर होतात आणि संकल्पपूर्ती जे म्हणजे विशेष म्हणजे आपल्या मनातील ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण करण्यासाठी हे अध्याय अत्यंत प्रभावी आहेत. आणि विशेष म्हणजे गुरुचरित्रातील अध्याय नंबर 33 हा अध्याय आपल्या घरामध्ये जे कलह होतात किंवा घरामध्ये पितृदोष असेल, घरामध्ये बाधा असतील यासाठी अत्यंत फलदायी मानला जातो. तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नसेल तर नक्कीच या अध्यायांचं वाचन करा आणि मग पहा आपल्या जीवनामध्ये या अधिक महिन्यामध्ये केलेलं जे पुण्य आहे ते अनंतपटीने आपल्याला मिळतं आणि सर्व अडथळे दूर होऊन गुरूंची आपल्यावरती कृपा होते. जय जय रघुवीर समर्थ.